दिप्तेश बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव. बारोंडे 11 संघाने बाजी मारत असताना लगातार 2 सामने जिंकले आणि ते शनिवारसाठी पात्र राहिले. पहिला चेंडू फेस करत असताना पंकजने चेंडूला पुल केलं, पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट आली. पहिल्या विकेटचं पतन. मोठा अडसर दूर. पंकज मैदानाबाहेर आणि आता त्याची जागा घेण्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. दत्तगुरू नवापूरला ही मॅच जिंकण्यासाठी टॉप ऑर्डरला परफॉर्म करावं लागणार आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पहिले स्वतःला झोकून दिला आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. SSP एकनिष्ठ बॉलिंग्स या संघाची. दिप्तेचा पुढील चेंडू, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं पुश केलं. हलकीशी फ्लाईट होती, परकलं चिरागण्याने. त्याला ड्राईव्ह करत असताना एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल. दिप्तेश पुन्हा एकदा सागरसाठी. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडूची गती जितकी होती त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त बॅटस्विंग होता फास्ट आणि त्यामुळे चेंडूला बॅटचा तितका प्रॉपर संपर्क नाही झाला. डॉट बॉल अजून एक आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. लास्ट बॉल. टॅप केलं चेंडूला. एका धाब्यासाठी पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. सिंगल येते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती दत्तगुरू नवापूर. चला नवीन गोलंदाज महेश बॉलिंग मार्क वरती येतोय. येस काय आलं? 4-4च झालेत. 4च धावा आहेत. हे आमचे दर्शक या मॅचला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मनविलपाडा प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम आपण बघत आहात. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू नाही आला. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे हा चेंडू थोडासा लांब आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. महेश मयेकर, त्याच्यासमोर आता चिराग. बॉलिंग मार्क होते. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू. रनआउटची संधी. पंचांकडे अपील. हो हो हो, अपीलमध्ये उत्साह बघा किती. महेश यांच्या हाताबरोबर पाय सुद्धा नाचायला लागले आणि अपील करत असताना पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलं. बघूयात काय रनआउट आहे का, फेकी अचूक, काय चेंडू गॅदर झाला होता का. हातामध्ये चेंडू आला त्यावेळेला स्टंपला लागेपर्यंत बॅट कुठे होती आणि पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद. थँक्यू SSP एकनिष्ठ बॉलिंग्स या सामन्यामध्ये आपली पूर्णपणे जान झोकत असताना, प्रत्येक चेंडूवरती अधिराज्य गाजवत असताना या मॅचला आपल्या बाजूने कसं झुकावता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते. त्यांना जवळपास यश मिळालंय. मैदानाच्या आत नवीन फलंदाज योगेश आला आणि यावेळेला सागरच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. थँक्यू. हलकीशी फ्लाईट होती. फुल टॉस बॉल बघा कशा पद्धतीने मारलाय. इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला पाठवलं कव्हर रिजन मध्ये, ज्या ठिकाणी चौकार. क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब होता. आता क्षेत्ररक्षक थोडंसं विखुरलंय. बघा किती क्विक गेला. कोणतीच संधी नाही मिळाली चेंडूला अडवण्याची. 4 धावा आल्या आणि धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचलं 9 वरती. अचानक गिअर चेंज झालेत. होत्याचं नव्हतं झालंय आणि त्यामुळे आता फलंदाजांना सुद्धा थोडासा आराम मिळालाय. दडपण पूर्णपणे निघून गेलंय. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. एका धाब्याने पुढे जाण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेल अगदी योग्य निर्णय, कारण इथून पुढे येणाऱ्या षटकांना टार्गेट करून धावा बनवण्यासाठी केलेला कदाचित
प्लॅन टॅप केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, यष्टरक्षक स्वतः सिंगल येते, सिंगलने धावपडक पुन्हा एकदा पुढे जाईल. प्रत्येक खेळाडू इन्व्हॉल्व असणं गरजेचं. ज्यावेळेला तुम्ही वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा खेळता किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी येता त्यावेळेला तुमची इन्व्हॉल्वमेंट ही तितकीच गरजेची. यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड 1 2 3 आणि तिघांनी मिळून केलेली फिल्डिंग, चेंडू वाढलाय आणि प्रत्येक खेळाडू येऊन त्यांना शाबासकी देतोय कसा चेंडू अडवला आणि कसा नाही. या प्रकारची ताप शक्यतो कुठे भेटत नाही जी क्रिकेटमध्ये आपल्या पाठीवरती पडत असते. एवढं मोठं ॲप्रिसिएशन. चला यानंतर या मॅच नंतर आणि त्यानंतर एक अजून मॅच आहे पण टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. धर्मा 11, हितांश क्रियांश 11, कंगारू मुक्कामपाडा आणि JSR. आय रिक्वेस्ट टू ऑल टीम प्लीज कम. सगळ्यांनी टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. मी अल्केश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हितांश क्रियांश, धर्मा 11, JSR, कंगारू मुक्कामपाडा. ते 4 संघ यानंतरच्या ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळतील. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू पंचवळत असताना सांगतात वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होते. 13 धावा धावपलकावरती आहेत. दत्तगुरू नवापूरला एक आशेचा किरण. यावेळेला चेंडूला अडवलंय 2 पायांच्या मध्ये. प्रथमेश चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. SSP एकनिष्ठने चांगली फिल्डिंग दाखवली पण इतकी प्रभावित करणारी फिल्डिंग नाही बघायला मिळाली जितकी अपेक्षित होती. कारण जे दडपण पहिल्या षटकामध्ये बनलं होतं ते दडपण कुठे ना कुठेतरी निघून गेलं की चौकाराने. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू योगेशने फुल दिली होती लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याची, पण त्यानंतर ते पुढे आले आणि त्यामुळे हा चेंडू येत आहे वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये तिथे सुद्धा ॲड. बॅकफुटच जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल. दत्तगुरू नवापूरमध्ये हे हार्ड हिटर आहेत. मग त्यामध्ये तुम्ही योगेश, मंगेश, मध्येच मनीष सुद्धा तशीच बॅटिंग करतात. सुरुवात करण्यासाठी पंकजचा खेळ हा बघण्यासारखा असतो. सागर मध्येच येऊन चार्ज करताना दिसतात. डाऊन द ग्राउंड, हातामध्ये चेंडू आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. चला मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक एंट्रीवरती फलंदाज सज्ज. चेंडूला पाठवले डिक्लेअर झोनमध्ये. एका धाब्यासाठी सिंगल. धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती 21. 2 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आलेत आणि ते 2 चौकार येत असताना धावफलकाची बळकटी किंवा त्याची स्ट्रेंथ वाढवण्याचं कार्य त्या चौकारांनी केलंय. ओ दूरचा चेंडू, शरीरापासून लांबचा चेंडू आणि पंच वळत असताना वाईडचा इशारा देत आहेत दत्तगुरू नवापूर. एका वाईटमुळे एका चौकारामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य वाढतंय आणि त्याचबरोबरीने दोन्ही फलंदाजांचं मनोबल सुद्धा उंचावतंय. पण गोलंदाज प्रचंड दडपणाखाली आहे. चौकारानंतर वाईड आणि त्यानंतर आता सिंगल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आल्या कारणाने ते धावफलक वेगानं वाढलं आणि तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे काया पालट झाली आहे. कारण 23 वरती 2 अशी सद्यस्थिती आहे जिथे शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला फेकलाय. तिथे सिंगल. सिंगल आली. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची दाब आहे 24-24. 2 गड्यांच्या पतनानंतर टीम दत्तगुरू नवापूर. थँक्यू. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकात 12. भावेश बॉलिंग मार्क वरती येतोय.
12 धावा मागील षटकामध्ये आल्या. चढता ग्राफ आपण बघितला 4-8-12चा, म्हणजे 4ने धावफलक वाढत गेलं. यानंतर शेवटच्या ओव्हरमधील पहिला चेंडू ज्याच्यावरती वाईड अतिरिक्त धाव येते. पहिल्या 4 नंतर 4 ॲड केला 8, नंतर 4 ॲड केला 12. हो, ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण पंच सुशांत पाटील यांनी रेफर केलंय. चेक केलं जाणार आहे. हाँ भाई सुनाओ किरीश का. किरीश का सुनने का गाना. किरीश का सुना. किरीश का सुने का. दिल ना दिया, दिल ना लिया. अरे बाबा, दिल दिया ना दिया, लेकिन यहाँ पर अंपायर ने नो दिया है. अंपायर ने नो दिया है. वो दिल दे या ना दे, नो बॉल. आणि त्यामुळे एक धावफलकामध्ये ऍड होईल. बघा, चेंडूची फ्लाईट मॅटर करते की किती फ्लाईट टाकायची. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना या फ्लाईटचा जर का संख्या वाढत गेली तर कदाचित ते फलंदाजासाठी खेळणं अनप्लेबल होतं, आणि म्हणूनच हे नियमावली. 26 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी केली आहे. रनआउटची संधी. भावेशच्या हातामध्ये चेंडू येत असताना उशीर झाला, सिंगल आली आहे. सागरला जीवनदान मिळालं. काय सागर त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का. एक संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं कितपत करेल. 5 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 27 चांगल्या स्थितीमध्ये दत्तगुरू नवापूरचा संघ ज्या उद्देशाने आज या मैदानात खेळण्यासाठी आलाय ते म्हणजे मनोलपाडा प्रीमियर लीगमध्ये क्वालिफाय होणं. आता ते क्वालिफाय होण्याचं स्वप्न उराशी बाळगत असताना दुसऱ्या मॅचमध्ये पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर ते धावांसाठी सुरुवातीला संघर्ष जरूर करत होते, पण दुसऱ्या षटकानंतर ती बळकटी आली. एका चौकाराने आशा पल्लवित केला. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, प्रथमेश कडून चूक, चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला सीमारेखा पार, चौकार. हो, या वेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडला गेलाय. मी अडत असताना येस पंकज, आपल्या सुशांत नो साठी रेफर केलंय. सुशांतने चेक केलं जाणार आहे. चला, चांगले फिल्डिंग. 32 वरती धावफलक. शेवटचे 2 बॉल बाकी. सागर हलक्या हाताने सागरने खेळले चेंडूला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव, सिंगल धाव येते. खूप वेळानंतर हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली. पहिली 20ची मॅच, दुसरी 24ची मॅच, आणि तिसरी सुद्धा त्याच आसपासची. आणि आता चौथ्या मॅचकडे सुद्धा आपण काहीसं त्याच धावांप्रमाणे बघत असताना आलेले काहीसे ब्लास्ट. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते दत्तगुरू नवापूर या संघाच्या वतीनं SSP एकनिष्ठ बोळींज या संघासमोर.
चला या फलंदाज लवकर. बॅट्समन प्लीज. कंगारू मुक्कामपाडा संघ आपले टी शर्ट जर्सी घेऊन जायचे आहेत. अरे का बोलत रही बिटिया सटिया गई का. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला राजेश, त्याच्या साथीनं दिप्तेश, बॉलिंग मार्कवरती मंगेश. ESH ESH ESH. चला सुरुवात करायची आहे. सुशांत जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारी मॅच, अजून एक मॅच खेळवायची आहे बी ग्रुपमधील आणि त्यानंतर एक ग्रुप सुद्धा बाकी आहे. सो मंगेश समोर राजेश. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती राजेशने एक धाव काढण्याचा मनसुबा म्हणजे प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं. पहिल्या चेंडूवरती सिंगल. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव म्हटल्यानंतर आता इथून पुढे कशा प्रकारे बघितलं ते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सिंगलसाठी. पुन्हा एकदा एक धाव. दिप्तेश अटॅकिंग मोडमध्ये दिसले. हे आमचं व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आपण बघू शकता आणि त्याचबरोबरीनं गुरुदत्त क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला, चेंडू निघून गेलाय. चांगली कॉम्बिनेशन फील्ड. पंकज आणि सागरचं कॉम्बिनेशन बॅटिंगमध्ये जसं बघतो तसं फिल्डिंगमध्ये बघायला मिळालं. रिले फील्ड बघायला मिळाली. बॅकफुटर जात असताना चेंडूला पुन्हा एकदा खेळलंय, फेकी सुद्धा केली आहे. तोपर्यंत एकदा वेगानं धावून कंप्लीट केली. मंगेशने अपील जरूर केली पण एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. सिंगल धाव येताना दिसते. एका धावाने धावफलक पुढं जाईल. बघा कशा पद्धतीने ही फेकी केली होती आणि यष्टीवरती चेंडू लावलेला होता. 4 चेंडू 4. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दोघांच्या गॅपमधून चेंडूला मारण्याचा प्रयत्न. एक धाव. चिराग आणि पंकज यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. त्याचं कारण लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी, मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळले. सिंगल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. SSP एकनिष्ठ बोळींज. थँक्यू. चिराग नवीन बॉलर. पहिला चेंडू वेगवान होता, त्याला फॉलो करत असताना पाठवलंच करत विकेट. एका धावेसाठी सिंगल धाव येते. सिंगल धावफलक पुढे जाईल. 7. दुसऱ्या षटकामध्ये मोठमोठे फटके अपेक्षित असणार आहेत. बिना मोठ्या फटक्याशिवाय तुम्ही इथून पुढे चाल नाही घेऊ शकत, कारण 35 इट्स अ ह्यूज टार्गेट. खूप मोठं लक्ष आहे. डायरेक्ट हिट. सागर का बोलबाला, सागर का दिन, सागर की मैच, सागर का थ्रो, सागर का रनआउट. फलंदाज बाद. थँक्यू. ज्यांच्या कोणाच्या या स्पर्धेमध्ये प्रवेशादरम्यानच्या फॉर्मॅलिटीज बाकी असतील तर प्लीज त्या करून घ्या. ज्या काही औपचारिकता बाकी आहेत या स्पर्धेदरम्यानच्या त्या सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत. सगळ्या संघांना विनंती, जे संघ इथे पार्टिसिपेट केले, जे खेळलेत, ज्याचं खेळणं बाकी आहे, त्या सगळ्या संघांना विनंती, आपण मितेश पाटील आणि किंवा अल्केश पाटील यांच्याशी संपर्क साधा. हर्षित घरत आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्या फॉर्मॅलिटी, त्या औपचारिकता पूर्ण करायची आहे. सरळ बॅटने खेळायचं होतं. चेंडूला हलक्या हातानं ड्राईव्ह केलं, दुरून खेळले
स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका होता, पण त्याच्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती जी ताकद त्या गॅपला भेदून काढेल किंवा त्या गॅपच्या अंतराला कमी करेल. सिंगल आली, एकापेक्षा जास्त काही नाही. हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला पाठवलं, एका धाबेसाठी सिंगल. 4 चेंडूचा खेळ, 9 धाबा धावपलकावरती. चिरागने दुसऱ्या चेंडूवरती डायरेक्ट हिटच्या रूपाने एक फलंदाज बाद केला होता. दिप्तेश समोर, आता चिराग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं सेम फटका, पण हातातून चेंडू निघून गेला. चिरागच्या हातात चेंडू आला नाही, पण स्टंप उखाडायचं मात्र त्यानं सोडलं नाही. एकदा कंप्लीट. आता येणारी सर्व चेंडू तुम्हाला चौकार ट्राय करायचा आहे. SSP एकनिष्ठला ही मॅच जिंकण्यासाठी इथून चौकार अपेक्षित असणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक बिखरले, क्षेत्ररक्षक बिखरले, चित्र निखरले आणि चेंडू सरळ सीमारेखा पार गेले. चौकार. चला, षटक दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाबा धावपलकावरती. आता 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. 21-21 हे आमचे प्रेक्षक वर्ग, त्या सगळ्यांचं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून आलात, एन्जॉय करतात या मॅचला. मनुलपाडा प्रीमियर लीगचा पहिला दिवस, गुरुदत्त क्रिकेट क्लबचं आयोजन. जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून नाही. चांगली फिल्डिंग. प्रत्येक खेळाडू एफर्ट टाकतोय, मग त्यामध्ये दत्तगुरू नवापूरचे सर्व खेळाडू प्रत्येक मोमेंटला आपलं बनवण्यासाठी तयार आहेत, प्रत्येक चेंडूला आपला बनवत आहेत. आणि यावेळेला पंकज वेट करून नेम धरून थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला. योगेश थोडेसे नाराज जरूर आहेत, एकदा वेताना दिसते. दिप्तेश सांगलीकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्या SSP एकनिष्ठ बोळिंज या संघाला. उत्कृष्ट मल्लखांब प्लेयर आहेत, मल्लखांबाची कोचिंग करतात. मल्लखांब कशा पद्धतीनं खेळायचं हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. वेल कोच आहे. प्रथमेश आणि दिप्तेश सुखे भाऊ आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, सिंगलदा धावून कंप्लीट केली गेली. 17 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये कितीही वेळा त्यांना पराभूत करा, पण मल्लखांब कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही दिप्तेशला आणि प्रथमेशला पराभूत करणं म्हणजे ही तारेवरची कसरत केल्यासारखं होईल. चेंडू मागे निघून गेला. कोणत्या प्रकारची हरकत बॅट आणि बॉलमध्ये नाही. डॉट बॉल आला. मंगेशने कोणती चुकी नाही केली. लास्ट 2 चेंडू शिल्लक आहेत. सतरा धावा समोर, डाऊन द ग्राउंड. हो, चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. सुंदर फिल्डिंगचा नजारा. आणि फिल्डिंग करत असताना फेकी. थँक्यू. नितेशने चेंडूला अडवलं, फेकलं. कोणत्याही प्रकारे चुकी नाही झाली. योगेशची रनआउटच्या रूपाने गडीपात. आता वरून आलाय. वरुण म्हणजे डगआउट बद्दल आला, नाव त्याचं वरुण आहे. मिस्टर वरुण. मितेश आणि विक्रांत 2 असे फिल्डर जे 2 झोनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी दत्तगुरू नवापूरसाठी करत असताना अनेक वेळा त्यांना आपण पाहिलंय. चांगली फिल्डिंग ऑन साईडला पुन्हा एकदा होतीये. सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. 18 धावा धावपलकावरती आहेत. टीम SSP एकनिष्ठ बोळिंज. चला, शेवटचं आणि अंतिम षटक. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी तयार राहायचंय. पराभूत संघ आईभावने मारंबळपाडा संघाचा कर्णधार आणि या मॅचमध्ये जो विजयी होणारा संघ आहे त्याचा कर्णधार. जशी मॅच संपेल आपण त्वरित टॉस का बॉक्समध्ये यायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे, टॉस का बॉक्स समोरचं क्षेत्र खाली ठेवा. समोरच्या दिशेने मारायचं होतं. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग गोलंदाजाने केली. नयन
अंडर बॉक्स क्रिकेट खेळताना तुमची नजर खूप महत्त्वाची असते आणि ती नजर हो हो पुन्हा एकदा फॉलोथ्रोमध्ये फिल्डिंग रनआउट क्या बात आहे गडी बाद अजून एका विकेटचं पतन वरून बाद थँक्यू प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय बघा एकदा चेक करा पाणी द्या आतमध्ये हर्षित चला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अखेरकार चौकार आला मॅच फिनिश सामना संपला सामना जिंकला दत्तगुरु नवापूर या